नमस्कार, DS4 मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। येवला तालुक्यात सरकारी योजनांचा लाभ गरिबांपर्यंत पोहोचत नसल्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। अखिल भारतीय आदिवासी भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघ आणि एकलव्य संघटनेच्या वतीनं आज येवला तहसीलदारांना एक महत्त्वाचं निवेदन सादर करण्यात आलं। विशेषतः नवीन रेशन कार्डवर नावांची नोंद करणं आणि धान्य पुरवठा सुरळीत करणं या प्रमुख मागण्यांसह घरकुल योजना, जातीचे दाखले आणि संजय गांधी निराधार योजनेतील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याची मागणी संघटनेनं लावून धरली आहे। याचवेळी पुरवठा विभागातील एका अधिकाऱ्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्या बदलीची मागणीही करण्यात आली। जोपर्यंत गरिबांना न्याय मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही आणि गरज पडल्यास तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा यावेळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शरद राऊळ यांनी दिला। आता प्रशासन या मागण्यांवर नेमकी काय भूमिका घेणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। DS4 मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला। हे भटक्या विमुक्ताचे नेते शरद राऊळ यांनी भटक्या विमुक्त समाजातील तालुक्यातील काही लोकांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी निवेदन तहसीलदाराकडे माझ्या हस्ते दिलेलं आहे। मी उपोषणाला भेट दिला असता त्यांनी विनंती केली की आपण सर्वजण जाऊ तहसीलदार साहेबांशी या प्रश्नाच्या संदर्भात चर्चा करावी। निश्चितपणाने तहसीलदाराने त्याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे, त्यावरती मार्ग काढतील अशी अपेक्षा। एकलव्य आदिवासी संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव ढवळे साहेब व भटक्या विमुक्त जाती जमाती आदिवासी संघटनेचे मी स्वतः शरद रावळ या ठिकाणी आपणास सांगू इच्छितो की या येवला तालुक्यामध्ये भटक्या मुक्तांची 42,000 लोकसंख्या आहे। आदिवासींची बहुतेक 27-28,000 लोकसंख्या आहे। या तहसील कार्यालयामध्ये पुरवठा विभागाचे जे अधिकारी बाळासाहेब हावळे म्हणून दखल घेतली जात नाही। रेशन कार्डाच्या बाबतीमध्ये फार मोठी त्यांनी टाळाटाळ करत आहे, कारण बाहेर काही ज्यांचं ऑनलाईन त्यांनी केंद्र दिले सेवा केंद्र तिथं काही रेशन कार्डाची साईट चालत नाही। त्यामुळे बरेचसे आमच्या गोरगरीब महिला, निराधार महिला असतील, काहींना हॉस्पिटलचं काम आहे अशा महिला असतील, काहींना शाळेच्या मुलांचं काम आहे असे काही नागरिक असतील, या ठिकाणी रेशन कार्डाची फार मोठी त्या ठिकाणी अडचण निर्माण होत आहेत। तरी माननीय तहसीलदार साहेब यांना आम्ही सांगितलं आहे की साहेब अशी अडचण तयार होते, पण साहेब काम करतात, परंतु जे खालचे पुरवठा अधिकारी आहेत हे टाळटाळ करतात। याकरता त्यांनी लवकरात लवकर आम्हाला रेशन कार्ड देण्यात यावे आणि त्यानंतर घरकुल योजना असेल, जातीचे दाखले असतील, निराधार योजना असेल किंवा विधवा परित्यक्त्यांच्या योजना असेल, या ठिकाणी त्यांनी त्वरित मंजूर करावा। माननीय BDO साहेब यांनाही आम्ही विनंती केली आहे। तसेच माझ्याबरोबर शिवाजीराव ढवळे साहेब जे होते त्यांनी पण त्यांना एक नम्र विनंती केली की साहेब या लोकांचे कामं करा गोरगरिबांचे, का जेणेकरून या लोकांना शाळेच्या आता शाळा सुरू झाली त्या मुलांची जी काही अडचण तयार होते दाखल्यांसाठी ते दाखले लवकरात मिळावे अशी आम्ही तहसीलदार साहेबांनी विनंती केली। जर कदाचित झाले नाही तर येत्या 15 दिवसामध्ये आम्ही एक तीव्र आंदोलन या ठिकाणी उभं करू आणि इथं संसार थाटण्याचा आम्ही तहसील कार्यालयातच आम्ही 3 दगडाच्या चुली मांडून इथं गोरगरीब लोक सगळे इथंच येऊन खाऊ, इथंच राहू, हेच घर म्हणून आम्ही समजून या ठिकाणी असं मी आपल्याला सूचित करीत आहोत। दाखले नाही, आम्हाला काहीला जागा नाही, काहीला घरकुलं नाही, काही नाही, आम्हाला पगार पाणी पाहिजे। जातीचे दाखले असल्याशिवाय आम्हाला काही देती नाही। ते म्हणतात जातीचे दाखले आणा, इकडं आलं तर ते आम्हाला देती नाही, आम्हाला गरिबाला काही जुमनती नाही। आम्ही गरिबांनी अंगठे बहादुरे, आम्ही काही शाळा शिकेल नाही, आम्ही कुणीकडं पावा। आम्ही इडं आलं म्हणजे तिडून आम्हाला इडं देत्या ग्रामपंचायतले सांगून आमका आणा, इडं आलो का इडून म्हणतात तुम्ही तिडून आणा, तिथले कागद आम्हाला काही देती नाही। आम्ही इथं निवेदन दिले, आता आम्हाला एवढं 15-3 वारात पाहिजे।